नमस्ते मुलींनो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट या प्रकरणाविषयी अभ्यास करतोय पहा. तर प्रकाशाचं परावर्तन हे कसं होतं आणि इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल याच्यामध्ये काय फरक आहे पहा. तर आपल्याला माहीत आहे की इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल इज इक्वल. आता पण आपण पाहिलं पाठीमागल्या वेळेस की इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल हे समान असतात. जे काय इन्सिडन्स रे आणि रिफ्लेक्टेड रे एकमेकांना नॉर्मलशी छेदतात आणि नॉर्मलशी होणारे कोन जे असतात इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल हे इक्वल असतात पहा. तर तुम्हाला ह्या ठिकाणी दोन आकृती दिलेल्या आहेत. याच्यामध्ये म्हटलं आहे की स्मूथ सरफेस रिफ्लेक्शन आणि इथं रफ सरफेस म्हटलं आहे पहा. याच्यामध्ये स्मूथ सरफेसमध्ये रिफ्लेक्शन जे होतं याच्यामध्ये I1 I2 I3 आता I1 R1 समानच असणार आहे पहा. I2 R2 समान असतं, I3 आणि R3 समान आहे पहा. परंतु ह्या ठिकाणी I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 हे सुद्धा समान आहे पहा. आणि R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 हे सुद्धा समान आहे पहा. का? तीन इन्सिडन्स रे आहेत पहा, 1 2 3 आणि 3 रिफ्लेक्टेड रे आहेत पहा, 1 2 आणि 3 अशी रिफ्लेक्टेड रे आहेत पहा. याच्यामध्ये जर विचार केला तर इन्सिडन्स अँगल रिफ्लेक्टेड अँगल जरी समान असेल तरी हा जो सरफेस आहे हा सरफेस हा स्मूथ आहे पहा. प्लेन सरफेसवरनं जर प्रकाशाचं परावर्तन होत असेल, किती वेळा झाले? समजा 3 वेळा झाले पहा. इथं 1 2 आणि 3 असं 3 वेळा परावर्तन झाले प्रकाशाचं आणि त्याच्यामुळं होणारे जे काय रिफ्लेक्शन आहे ते नेहमी समान आहे पहा. म्हणजे I1 बरोबर I2 बरोबर I3 आणि R1 बरोबर R2 बरोबर R3 हे समान आहे पहा. हे इन्सिडन्स रे एकमेकांना पॅरलल आले आहेत आणि रिफ्लेक्टेड रेसुद्धा एकमेकांना पॅरलल गेले आहेत पहा. याच्यावरून तुम्ही निष्कर्ष मांडू शकता की स्मूथ सरफेसवर जे काय प्रकाशाचं परावर्तन होतं हे नियमित आहे पहा, सारखे आहे. इन्सिडन्स अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल, 3 इन्सिडन्स अँगल इज इक्वल टू 3 रिफ्लेक्टेड अँगल हे लक्षात ठेवायचं. तर ह्याला नियमित परावर्तन म्हणायचं. सपाट पृष्ठभागावरील प्रकाशाचं परावर्तन नियमित परावर्तन. आणि आकृती दुसरी जी आहे रफ सरफेस म्हटलेला आहे. त्या ठिकाणी इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल 1 2 3 आहेत पहा इन्सिडन्स अँगल. आणि इथे एक आहे पहा, हा जो आहे रिफ्लेक्टेड अँगल 1 2 आणि 3 आहे पहा. तर इन्सिडन्स अँगल रिफ्लेक्टेड अँगल जरी सारखे असले तरी I1 I2 आणि I3 हे इन्सिडन्स अँगल जरी एकमेकांना पॅरलल आले असले तरी रिफ्लेक्टेड अँगल नॉट इज इक्वल. रिफ्लेक्टेड अँगल हे पॅरलल नाहीत. I1 I2 I3 हे जरी समांतर येऊन रफ सरफेसवर पडले समजा तरीसुद्धा R1 R2 आणि R3 हे वेगवेगळ्या दिशेने परावर्तित झालेले दिसतात. म्हणजे ह्याला अनियमित रिफ्लेक्शन म्हणायचं, अनियमित परावर्तन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द स्मूथ अँड रफ सरफेस ही जी आहे हे रफ सरफेस आहे आणि हे वरचं जे ते स्मूथ सरफेस आहे. तर स्मूथ सरफेसला आपण नियमित परावर्तन म्हणायचं. का? I1 बरोबर I2 बरोबर I3 किंमत सारखी असते, R1 बरोबर R2 बरोबर R3 किंमत सारखी असते. परंतु ह्या ठिकाणी अनियमित परावर्तन जे आहे रफ सरफेसवरले I1 I2 I3 जरी पॅरलल रे एकमेकाला आले वरून तर रिफ्लेक्टेड रे जाताना परत जाताना हे समांतर नाही, वेगवेगळ्या दिशेने रिफ्लेक्ट झालेले आहेत.
ह्यालाच रफ सरफेस खडबडीत भागावरील प्रकाशाचं परावर्तन असे मानतात. त्याच्याविषयी इन डिटेल माहिती आपण पाहू. इन फिगर म्हटलंय एन बी शो 3 पॅरलल रे शोन इन ब्ल्यू कलरचे आहेत पहा. I1, I2, I3 incidence on the smooth and rough surface. Reflected ray draw using the laws of reflection shown in red. परावर्तित किरण हे लाल रंगाचे आहेत, रेड रंगाचे आहेत, लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की रे रिफ्लेक्टेड फ्रॉम विच सरफेस आर पॅरलल टू वन अनदर. रे रिफ्लेक्टेड फ्रॉम विच सरफेस, स्मूथ सरफेस. आता स्मूथ सरफेस जर विचार केला, स्मूथ सरफेस आर पॅरलल टू वन अनदर. प्रकाशाचं सपाट भागावरून प्रकाशाचं परावर्तन हे एकमेकांना पॅरलल अँगलमध्ये झालेलं आहे का R1 बरोबर R2 बरोबर R3 आहे. परंतु या ठिकाणी रफ सरफेस जर विचार केला, I1, I2, I3 जर पॅरलल आले तर एकमेकांना रिफ्लेक्टेड रे पॅरलल नाही. व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉन फ्रॉम द फिगर. पहिला मुद्दा आहे रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता तुम्हाला विचारतात फरक, डिफरन्स बिटवीन रेग्युलर रिफ्लेक्शन इरेग्युलर रिफ्लेक्शन, फरक स्पष्ट करा म्हणतात पहा. त्यामध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन लक्षात ठेवायचं की द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन ऑर स्मूथ सरफेस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन. मग सपाट पृष्ठभाग असेल, काच असेल, फळा असेल, टेबल असेल, भिंत असेल. आता भिंत जर सपाट असेल गुळगुळीत तरच त्याच्यावर रिफ्लेक्शन हे रेग्युलर होऊ शकतं. खडबडीत भिंतीवरून रेग्युलर रिफ्लेक्शन होणार नाही. फॉर ए रेग्युलर रिफ्लेक्शन angle of incidence as well as reflection are same for all parallel rays falling on the surface. याच्यामध्ये इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल सारखा असतो. thus the reflected ray are also parallel one another. परावर्तित किरणसुद्धा एकमेकाला समांतर असतात, सारखे असतात. if the angle of incidence for incidence ray are I1, I2, I3, reflected angle reflection angles R1, R2, R3 respectively, then I1 is equal to शोधूयात म्हणले ठिकाणी I1 is equal to I2 is equal to I3 आणि R1 is equal to R2 is equal to R3. This is rough surface, regular surface. रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्मूथ सरफेसवर I1 ची किंमत, I2 ची किंमत आणि I3 ची किंमत सारखी असते. त्याचप्रमाणे R1 बरोबर R2 बरोबर R3 याचीही किंमत सारखी असते. त्याला म्हणायचं रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन सरफेस, स्मूथ अँड प्लेन सरफेस आर कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तुम्हाला उदाहरण सांगू शकता. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम ग्लास, टेबल, स्मूथ सरफेस एटसेट्रा. आता इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलंय पहा. याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्याख्या दिली पहा की रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यामध्ये इरेग्युलर सरफेस, रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इन अ इरेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स पॅरलल म्हटले पहा. रे ऑफ इन्सिडन्स are not equal to, therefore angle of incidence for a parallel ray of incidence are not equal that, and therefore the angle of reflection are also not equal. I1 not is equal to I2 not is equal to I3. हे इन्सिडन्स अँगल सुद्धा इक्वल नसतात अँड R1, R2, R3 सुद्धा इक्वल नसतात. Thus the reflected rays are not parallel one another and spread over a large surface. This is clear from the figure म्हटले आहे. म्हणजे इरेग्युलर रिफ्लेक्शन जे असेल, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट.
इरेग्युलर रिफ्लेक्शन लाईटमध्ये I1 नॉट इज इक्वल टू I2 नॉट इज इक्वल टू I3, R1 नॉट इज इक्वल टू R2 नॉट इज इक्वल टू R3. यालाच इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणायचं. रफ सरफेसवरचं रिफ्लेक्शन, आता तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम रफ वॉल्स म्हणू शकतो, इन ए सरफेस ऑफ द अर्थ उदाहरण देऊ शकता. याच्यामध्ये इरेग्युलर रिफ्लेक्शन लाईट होऊ शकतं. ऑलवेज रिमेंबर नाही तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हटले. याच्यामध्ये काही क्वेश्चन वगैरे तुम्हाला विचारले. परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन कसं होऊ शकतं. याच्यामध्ये क्वेश्चन बरेच विचारले तुम्हाला आणि थेरोटिकल भाग विचारला आहे की हाऊ डू यू सी इन द बार्बर इन द सलून हॅज कट द हेअर ऑन युअर नेक प्रॉपरली ऑर नॉट. केस करताना तुमच्या मानेवरचे केस कारागिराने व्यवस्थित कापले आहेत का हे तुम्ही कसे पाहा. कारागिरामध्ये ब्युटी पार्लर असेल किंवा केस करताना दुकान असेल की आपले पाठी मागील म्हणजे मानेवरचे केस कापले आहेत का नाही कसे पाहाल, कसे ओळखाल. व्हॉट टाईप्स ऑफ इमेज डू यू सी इन द मिरर, व्हॉट हॅपन टू द लेफ्ट और राईट साईड. आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते, उजव्या डाव्या बाजूने काय होते. आणि हाऊ डू यू सी इमेज ऑफ द मून इन वॉटर, पाण्यामध्ये चंद्राची प्रतिबिंब कशामुळे दिसते. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण शिकतोय पहा. आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकत असताना केस कर्तनामध्ये आपल्या समोर आणि पुढं आरसे असतात पहा. समोरच्या आरशात आपण जर पाहिलं तर पाठीमागला पेस आहे तो समोरच्या आरशात दिसतो पहा. पुढचा चेहऱ्यात दिसतो आणि पाठीमागल्या आरशाचं रिफ्लेक्शन आपल्या मानेवरचे केस असतात ते आपल्याला समोर दिसतात पहा वरच्या आरशामध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी पाठीमागे एक आरसा पुढे एक आरसा असल्यामुळं आपला चेहरा आणि पाठीमागला जो काय पेस आहे तो सुद्धा समोर दिसतो. हे रिफ्लेक्शनला लाईटमुळे दिसतं पहा. किंवा आरशामध्ये आपली प्रतिमा हाही तशी दिसते, जेवढी आहे तेवढी दिसते पहा. तेवढ्याच अंतरावर पाठीमागे तयार होतेच. पाण्यामध्ये सुद्धा प्रकाशाच्या साहाय्यानेच प्रतिबिंब तयार होतं चंद्राचं. हाऊ डू यू सी द इमेज ऑफ द मून इन वॉटर, पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते तर चंद्राचं परावर्तन झालेलं असतं पाण्यामधून, त्यामुळं पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतं पहा. तर हे सगळे जी कारणे आहेत अजूनसुद्धा आपण पुढील तासाला डिस्कशन करूया. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रेग्युलर इरेग्युलर तुम्ही वाचायचं, दोन्हीची आकृती काढायची आणि दोन्हीची व्याख्या लक्षात ठेवायची उदाहरणासहित. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहूया.